गोंदिया शहराला लागून असलेल्या वाजपेयी चौक परिसरात बनावटी दारूच्या कारखान्यावर गोंदिया पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली आहे। गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाजपेयी चौक परिसरातील एका घरात बनावटी दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळाली असता पोलिसांनी धाड घालून बनावटी दारू पाळणारे द्रव्य तसेच स्पिरिट रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर एका आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे। पराग अग्रवाल असे त्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। घटनेचा पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहेत। आपल्याला वाजपेयी चौकच्या बाजूला कुंदनकुटी येथे विदेशी बनावट दारू बनवीत असल्याची एक गोपनीय खबर मिळाली होती। त्या खबरेवरून आपली टीम त्या ठिकाणी गेली, रेड केल्या। रेडच्या दरम्यान 2 मोठे स्पिरिटने भरलेले ड्रम, त्याचप्रमाणे विदेशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा फ्लेवर्ड कलर, तसेच बूच खाली बॉटल, त्यानंतर सदरच्या बॉटल सील पॅक करण्याकरता सीलिंग मशीन, अशा प्रकारचं साहित्य मिळालं। टोटल आपण 11 लाखाचं असं साहित्य त्या ठिकाणी जप्त केलं आणि विदेशी बनावट दारू बनविलेल्या अशा 10 रॉयल स्टॅग कंपनीच्या पेट्या आपल्याला त्या ठिकाणी मिळून आल्या। त्याचप्रमाणे आपल्याला जवळपास 300 बॉटल खाली बॉटल मिळाल्या, त्या ठिकाणी ते आता दारू भरणार होते। अशा प्रकारचे एक मोठा डुप्लिकेट दारू बनविण्याचा एक आपल्याला ठिकाण मिळून आलं। त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कारवाई केली, सदरचा माल जप्त केला आणि एक आरोपीला अटक केली। दरम्यान परत आपण त्याच्यामध्ये हे याला साहित्य कोणी पुरविलं, स्पिरिट याला कोणी दिलं, याबाबतचं चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये परत निश्चितच आपण आरोपी अजून वाढणार आहे।